सो मम्मी आज काय बनवणार आपण खायला? कोथिंबिरीचे पराठे. हे बघ, काय काय घेतलंय तू? आपण आता सर्वप्रथम तर कोथिंबीर धुवून घेतलेली आहे तर स्वच्छ आणि कापून घेतली. 2 छोटे छोटे कांदे हे बारीक करून घेतले आणि थोडीशी हिरवी मिरची आणि लसूण निवडून घेतला. अच्छा. आता आपल्याला त्याला काय करायचं, थोडं मिक्सरमध्ये ही हिरवी मिरची घालायची आहे. ओके. आता हे लसूण पण त्यात घालायचा आणि मग आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे 1 चमचा जिरे आणि हे वाटण आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपलं हे वाटण छान खूप बारीक वाटण झालेलं आहे. त्यात तू पाणी टाकलं होतं का? थोडंसं पाणी घालायचं, थोडं मग ते मऊ होतं. आपण आता हे गव्हाचं कणिक घेतलेलं आहे 4 वाट्या आणि यात आपण घेणार आहोत बेसन पीठ. तर आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत. असं आपलं मिक्स झालेलं आहे बघा. तर यात आपण आता घालणार आहोत, बघा आपण यात घालणार आहोत ही कोथिंबीर. वाव, किती हिरवीगार आहे, फ्रेश आहे एकदम. कट केलेला कांदा आपण घालणार आहोत, ही वाटलेलं बारीक हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट. आपण आता थोडंसं पाणी घालून घेऊया. आणि यात आपलं अजून घालायची राहिली हळद. किती चमचे 2 घातली आई? चमचे हळद घातली आपण. ओके. आता 2 चमचे नमक घालायचं आहे आपल्याला. बघा, आता आपलं 2 चमचे नमक पण घालून झालेलं आहे. आता याला आपण मिक्स करून घेऊया छान. हे बघा मैत्रिणींनो, आपलं पीठ हे भिजवून रेडी झालेलं आहे. याला आपण 10 ते 15 मिनटं थोडंसं भिजू देऊ आणि मग गरम गरम पराठे करू. चला, तर आपलं पीठ आता रेडी झालेलं आहे, भिजलेलं आहे ते 10 ते 15 मिनटं. तर आपण आता पराठा बनवूया. मी तेलच लावते, तुम्हाला वाटलं तर तुम्ही तूप पण लावू शकता. पराठा हा तयार झालेला आहे मैत्रिणींनो. तर आपण त्याला कढीसोबत सर्व करूया. हवं तर तुम्ही दह्यासोबत पण खाऊ शकता. वाव, खूपच छान दिसतोय. चला चला पटापट खाऊया आता.